हॅलो, तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर सकाळचं लवकर जेवण झालं की दुपारच्या वेळेस असं काहीतरी चालू असतं. आता माझ्यासाठी बनवलं होता कोरा चहा, एका साईडला ठेवला होता दुधाचा चहा. तर मम्मी आणि संचित खाणार होते चहा चपाती, त्यामुळे मम्मी मस्त अशी संचितसाठी भरपूर असं तेल लावून चपाती बनवते. चहा चपाती खायची असेल ना तर तेल तूप भरपूर चपातीला लावायचं आणि छान अशी लालसर भाजून घ्यायची, मग गरम गरम खायची, एकदम भारी लागते. नंतर चालला होता संध्याकाळचा चुलीवर स्वयंपाक. शेंगदाण्याच्या पोळ्या करायच्या होत्या. शेंगदाण्याच्या पोळ्यासाठी शेंगदाणे भाजून घेते, नंतर लसूण वगैरे मसाला पण बारीक करून घ्यायचा, गूळ आणला होता. तर सगळी इथं किचनमध्ये नाही, आमचं पत्र्याचं शेड आहे. आता किचन म्हणूया, काय त्याला हरकत आहे, कारण मम्मीने त्याला किचनच करून ठेवले. चूल वगैरे आहे, कधी तर मूड असेल तर मग करत असते चुलीवर स्वयंपाक. आज संचित म्हणला होता चुलीवर स्वयंपाक कर, त्यामुळे संचितसाठी मस्त असं चुलीवरच्या भाकरी बनवते मम्मी. हे थोड्याशा पातळ भाकरी केले त्यामुळे कडक आहे. शेवटची भाकरी संचितसाठी थोडीशी जाड केली. जाड भाकरी कसं पटकन कडक वगैरे होत नाही आणि संचित पटकन जेवण करत नाही. चला, तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि बाय.